नमस्कार. आज आपण गौरी गणपती विशेष नैवेद्यासाठी बनवता येईल आणि फक्त अर्ध्या तासात बनून तयार होईल अशी मोत्यांसारखी गोल आणि रसरशीत बुंदी बनवतोय. आणि ही बुंदी बनवायला इतकी सोपी आहे की अगदी नवीन शिकणारे जरी असतील ना तरी सहज बनवू शकतील. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय. आता यामध्ये मी जसं साहित्याचं प्रमाण सांगतेय तसंच तुम्हाला घ्यायचं आहे. बुंदी बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे बेसन पीठ घेणार आहोत ते आणि त्यामध्ये वापरलं जाणारं पाण्याचं प्रमाण. आणि ते जर परफेक्ट असेल ना तर लहान मुलं सुद्धा ही बुंदी सहज बनवू शकतील. तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी मेजरिंग कप घेतला आहे. तुम्ही सुद्धा मेजरिंग कप किंवा घरातील कोणतीही एखादी वाटी साहित्य मोजून घेण्यासाठी सेट करून घ्या. त्यानंतर आता या कपामध्ये बेसन पीठ भरून घ्यायचं. तर इथे मी 1 कप बेसन पीठ घेणार आहे. पण बेसन पीठ भरताना तुम्ही पाहू शकता हाताने दाबून बेसन पीठ मी अजिबात भरलं नाहीये, हलक्या हातानेच कपामध्ये भरलं आहे. तर इथे पहा 1 कप बेसन पीठ मी घेतलं आहे. आता हे बेसन पीठ या बाउलमध्ये काढून घेऊयात. आता याच कपाने मोजून आपल्याला पाण्याचं प्रमाण सुद्धा घ्यायचं आहे. इतकंच नाही, मी जो पाक आपण तयार करणार आहे तो सुद्धा याच्यासाठी परफेक्ट तयार व्हावा, अजिबात पाक शिल्लक नाही राहिला पाहिजे, यासाठी सुद्धा अचूक प्रमाण सांगणार आहे. त्यानंतर आता यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं. कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना मीठ घातलं ना की त्या पदार्थाची चव आणखी वाढते. आता मीठ घातल्यानंतर सर्वात आधी काय करायचं, बेसन पीठ अशा पद्धतीने विस्करने किंवा चमच्याने मिक्स करून घ्यायचं. म्हणजे त्यामध्ये जर गुठळ्या झाल्या असतील तर त्या सर्व गुठळ्या मोडतील. आता हे बेसन पीठ मी आधीच चाळून घेतलं होतं, त्यामुळे या स्टेपला चाळून न घेता विस्करने मिक्स केलं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या स्टेपलाच बेसन पीठ चाळून डायरेक्ट वापरू शकता. बेसन पीठ मिक्स करून त्यातील गुठळ्या मोडल्या की लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आता हे बेसन पीठ आपल्याला पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासोबतच इथे मी 1 कप बेसन पिठासाठी 1 कप पाणी घेतलं होतं. त्यातलंही पाणी थोडंसं शिल्लक राहणार आहे. ते किती राहते ते सुद्धा तुम्हाला पुढे दाखवतेच. तर इथे पहा लागेल असं मी थोडं थोडं पाणी घालतीये आणि हे बॅटर मिक्स करून घेतीये. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला आधीही सांगितली, आपण ही बुंदी बनवताना यामध्ये सोड्याचा वापर अजिबात करणार नाही. तरीसुद्धा ही बुंदी छान खुसखुशीत तयार होते. पाकामध्ये टाकल्यानंतर पाक त्यामध्ये छान मुरला जातो आणि फुलते सुद्धा अगदी मोत्यांसारखी. तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून छान असं बॅटर मी तयार करून घेतलं आहे. बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. जेव्हा बॅटर विस्कर सोबत आपण उचलतोय तेव्हा ते एकसारखं खाली पडते. बस एवढ्याच कन्सिस्टन्सीपर्यंत आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण म्हणाल तर 1 कप बेसन पिठासाठी मी 1 कप पाणी घेतलं होतं. त्यातलं थोडंसं पाणी शिल्लक राहिलंय. म्हणजे 1 कप बेसन पिठासाठी पाऊण कप पाणी इतकं प्रमाण वापरायचं आहे. मेजरिंग कपने घेत असाल तर 1 कप बेसन पीठ त्यासाठी 3/4 कप पाण्याचा वापर करायचा आहे. आणि एवढं पाणी ही बुंदी बनवण्यासाठी बेसन पीठ मिक्स करून घेण्यासाठी लागतंच. त्यानंतर आता हे बेसन पिठाचं जे बॅटर आहे ते 2 मिनिटं एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत मी छान असं फेटून घेणार आहे. तर इथे पहा हे बॅटर 1-2 मिनिटं मी एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत छान असं फेटून घेतलं आहे. आता काय करायचं, 10 मिनिटं हे बॅटर आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. म्हणजे तोपर्यंत आपला पाकसुद्धा तयार होईल. त्यासाठी बाउलवर झाकण ठेवले. आता आपण पाक तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी कढई घेतली आहे. गॅस अजिबात चालू करायचा नाही. सुरुवातीला यामध्ये आपण साहित्य घालून घेऊयात. तर 1 कप बेसन पिठापासून आपण बुंदी बनवतोय. त्यासाठी पाक तयार करण्यासाठी इथे मी त्याच कपाने मोजून 1.5 कप साखर घेतली आहे आणि त्यामध्ये त्याच कपाने मोजून 1 कप पाणी घालायचं आहे. एवढा जो आपण पाक तयार करतोय त्यामध्ये तयार केलेली बुंदी परफेक्ट बसते आणि पाक थोडाही शिल्लक राहत नाही. त्यानंतर इथे मी 4 ते 5 वेलची घेतली आहेत. वेलची मी फोडून अशीच वापरणार आहे. तुम्ही वेलची पावडरसुद्धा घालू शकता. त्यानंतर गॅस चालू करायचा आणि आता मोठ्या आचेवरती साखर पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आणि पाण्याला एक उकळी काढायची. या ठिकाणी आपल्याला एकतारी पाक तयार करायचा नाहीये. साखर विरघळल्यानंतर पाक फक्त चिकट झाला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे पहा साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळली आहे, पाण्याला उकळी आली आहे. आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि घड्याळामध्ये बघून 4 मिनिटं हा पाक शिजवून घ्यायचा. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं यामध्ये एकतारी पाक तयार करायचा नाहीये, फक्त पाक चिकट होईपर्यंत उकळवून घ्यायचे.
तर इथे पहा एक 4 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर हा पाक मी शिजवून घेतला आहे। आता या ठिकाणी पाक कसा तयार झाला आहे ते तुम्हाला दाखवते। तयार पाक थोडासा बोटावरती घ्यायचा आणि तुम्ही पाहू शकता याची तार तयार होत नाहीये। तार तयार झाली तरी लगेच तुटतीये, पण हा पाक बोटाला चिकट लागतोय। एवढ्यापर्यंतच हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर इथे आपला पाक सुद्धा तयार झाला आहे। आता गॅस बंद करायचा आणि हा पाक थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात आणि आता आपण बुंदी बनवून घेऊयात। तर इथे पहा पाक तयार करून होईपर्यंत बुंदी बनवण्यासाठी जे पीठ आपण तयार केलं होतं ते सुद्धा अगदी छान तयार झालं आहे। आता या स्टेपला सुद्धा तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता। पळीमध्ये पीठ घेतल्यानंतर जेव्हा ते भांड्यामध्ये परत सोडतोय तेव्हा एक सारखं ते खाली पडते। आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशीच ही बुंदी म्हणजे कोणताही फूड कलर मिक्स न करता बनवू शकता, पण मी यामध्ये 2 थेंब ऑरेंज फूड कलर घालणार आहे, यामुळे बुंदीला रंग खूप छान येतो। तुम्ही हे बॅटर 2 ते 3 भागांमध्ये डिवाइड करून वेगवेगळ्या प्रकारचे 2-3 कलर वापरून सुद्धा बुंदी बनवू शकता। मी एकाच कलरमध्ये बनवून घेणार आहे। तर इथे पहा फूड कलर घातल्यानंतर बॅटरमध्ये छान एकसारखा मिक्स करून घेतला आहे। बॅटरचा रंग सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आलाय। आता आपण बुंदी बनवून घेऊया। तर त्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। बुंदी बनवताना लक्षात ठेवा तेलाचं टेम्परेचर अजिबात कमी किंवा मध्यमही नसावं, नाहीतर मग बुंदी फुलत सुद्धा नाही आणि भरपूर प्रमाणात तेलकट होते। तर इथे पहा थोडंसं बॅटर मी तेलामध्ये टाकलं ना, पटकन तेलामध्ये टाकलं की वरती आलंय आणि तुम्ही आकार सुद्धा पाहू शकता। छान मोत्यासारखी बुंदी तयार झाली आहे। आता बुंदी बनवताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हाही तुम्ही बुंदी बनवताना झारा घ्याल तो अगदी तेलाच्या जवळ पकडायचा नाही, अशा पद्धतीने उंचीवर पकडायचा। जेवढ्या उंचीवरून हे पीठ तेलामध्ये पडेल तेवढा बुंदीला आकार छान येतो, बुंदी छान गोल मटोल तयार होते। तर इथे पहा थोड्याशा उंचीवर मी झारा पकडलाय। आता यामध्ये तयार बॅटर घालायचं। बॅटर झाऱ्यावर घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता अजिबात मी झाऱ्याला हलवत नाहीये किंवा कढईवरती झारा आपटत नाहीये, तरी सुद्धा हे बॅटर अगदी सहज कढईमध्ये पडतंय आणि छान मोत्यासारखी बुंदी सुद्धा तयार होतीये। बॅटर घातल्यानंतर जेव्हा कढई बुंदीने गच्च भरेल तेव्हा बॅटर घालायचं बंद करायचं आणि आता ही बुंदी आपल्याला मध्यम आचेवरतीच तळून घ्यायची आहे। आता झारा कसा साफ करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। अजिबात हा झारा तुम्हाला पाण्यामध्ये बुडवायची गरज पडणार नाही। आता मध्यम आचेवरतीच ही बुंदी मी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहे, म्हणजे 2 ते 3 मिनिटं। 2 ते 3 मिनिटांमध्ये बुंदी छान तळली जाते। तर इथे पहा हलका सोनेरी रंग येईपर्यंत ही बुंदी मी मस्त अशी तळून घेतली आहे। बुंदी तुम्ही पाहू शकता छान मोत्यासारखी तयार झाली आहे, दिसताना सुद्धा किती सुंदर दिसतीये। आणि आपण यामध्ये अजिबात सोडा वापरला नाही। तेल सुद्धा योग्य टेम्परेचरवरती गरम करून घेतलं आहे। योग्य पद्धतीने बुंदी पाडून योग्य पद्धतीनेच तळून घेतली आहे, त्यामुळे ही बुंदी अजिबात तेलकट होत नाही, खाताना सुद्धा अप्रतिम लागते। तर इथे पहा बुंदी मी तळून घेतली आहे। एका ताटामध्ये काढायची आणि ही बुंदी गरम असतानाच आपल्याला पाकामध्ये घालायची आहे। एकतर पाक तरी गरम पाहिजे, नाहीतर बुंदी तरी। तर पाक आपण करून घेतलाय त्यामुळे तो थंड झाला आहे, त्यामुळे आपण गरम गरम बुंदीच पाकामध्ये घालणार आहे। पण त्याआधी तुम्हाला इथे दाखवते, झारा अजिबात पाण्यामध्ये बुडवायचा नाही। तर अशा पद्धतीने बोटाने साफ करून घ्यायचा किंवा एखाद्या टिश्यू पेपरने किंवा खराब रुमालाने सुद्धा झारा तुम्ही पुसून घेऊ शकता। पाण्यामध्ये अजिबात बुडवायचा नाही। तर इथे पहा झारा सुद्धा पूर्णपणे साफ झाला आहे। आता आणखी एकदा मी तुम्हाला बुंदी पाडून दाखवते। तर त्यासाठी सर्वात आधी गॅसचा फ्लेम मोठा करायचा, त्यानंतर झारा उंचीवरती तेलामध्ये पकडायचा आणि अशा पद्धतीने बॅटर झाऱ्यावरती घालायचं आणि बुंदी पाडून घ्यायची। पुन्हा सांगते झारा अजिबात टॅप करायचा नाही, म्हणजे कढईवरती आपटायचा नाही किंवा पळीने सुद्धा या झाऱ्यावरती टॅप करायचं नाही। बॅटर अगदी सहज कढईमध्ये पडतं आणि तुम्ही पुन्हा पाहू शकता छान मोत्यांसारखी बुंदी तयार होतीये। तर इथे ही बुंदी सुद्धा मध्यम आचेवरती छान अशी मी तळून घेतली आहे। आता बुंदी तळताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, मंद आचेवरती अजिबात तळायची नाही, नाहीतर बुंदी बऱ्याच प्रमाणात तेलकट होऊ शकते। आणि जर मोठ्या आचेवर तळली तर वरून लगेच रंग बदलेल आणि आतून बुंदी तशीच कच्ची राहील, खाताना सुद्धा व्यवस्थित लागणार नाही आणि लगेच मऊ पडेल। तर इथे ही बुंदी सुद्धा मी तळून घेतली आहे। आता ही बुंदी गरम आहे तेव्हाच आपण पाकामध्ये घालून घेऊयात। तर इथे पहा पाक सुद्धा तयार आहे। पाक पूर्णपणे थंड नाहीये, हलकासा कोमटच आहे।
आणि आता ही जी तळलेली बुंदी आहे ती गरम गरमच आपण पाकामध्ये घालून घेऊयात. बुंदी पाकामध्ये घातली की पाकामध्ये मिक्स करून घ्यायची. आणि आता राहिलेल्या मिश्रणाची सुद्धा बुंदी मी याच पद्धतीने बनवून घेते आणि लगेच पाकामध्ये घालून घेते. तर सर्व बुंदी तळून झाली की तुम्हाला दाखवते. तर इथे पहा, राहिलेली बुंदी सुद्धा मी तळून घेतली आहे. तुम्ही बुंदी पाहू शकता, छान खुसखुशीत तयार झाली आहे आणि अजिबात तेलकट नाही आहे. आता ही बुंदी सुद्धा लगेच मी पाकामध्ये घालून घेते आणि मिक्स करून घेते. तर इथे बुंदी पाकामध्ये मिक्स करून घेताना लक्षात ठेवा, एकसारखी छान अशी मिक्स करून घ्यायची. आणि ही बुंदी आपण एक 15 ते 20 मिनिटं पाकामध्येच भिजवून घेणार आहोत. म्हणजे जो काही पाक असेल तो या बुंदीमध्ये छान असा मुरला जाईल. तर तुम्ही पाहू शकता बुंदी गरम आहे त्यामुळे यातून वाफसुद्धा निघतीये. तर इथे पुन्हा सांगते, लक्षात ठेवा, जेव्हा बुंदी तुम्ही पाकामध्ये घालाल तेव्हा पाक तरी गरम असायला हवा किंवा बुंदी तरी. तर इथे पहा, सर्व बुंदी पाकामध्ये मी छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे. त्यानंतर आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि एक अर्धा तास तरी ही बुंदी पाकामध्ये छान अशी मुरवून घ्यायची. अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला दाखवते. तर इथे पहा, एक अर्धा तास झाला आहे. झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी ही बुंदी पाकामध्ये छान अशी मुरली आहे. तुम्ही पाकाला जी शाईन आली आहे ना ती सुद्धा पाहू शकता. त्यासोबतच पाक मुरल्यामुळे बुंदी छान टम्म फुगली आहे, अगदी मोत्यांसारखी, आणि छान रसरशीत तयार झाली आहे. बुंदी तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतीये. त्यासोबतच पाकसुद्धा या बुंदीमध्ये अगदी छान मुरला आहे. आणखी थोडा वेळ ही बुंदी अशीच ठेवली ना की जो शिल्लक राहिलेला पाक आहे तो सुद्धा यामध्ये छान मुरतो. त्याचप्रमाणे इथे मी एक तुम्हाला बुंदी दाखवली. तुम्ही पाहिलं, पाक अगदी बुंदीमध्ये छान मुरला आहे. बुंदी दाबली की त्यातून पाक छान असा बाहेर निघतोय. आता ही बुंदी आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. तर इथे पहा, थोडासा पाक कढईमध्ये शिल्लक आहे त्यामुळे ही बुंदी तुम्हाला चिकट वाटत असेल, पण असं अजिबात नाही. पूर्ण पाक यामध्ये मिक्स झाला की ही बुंदी पूर्ण वेगळी होते. तरीसुद्धा इथेही तुम्ही पाहू शकता अजिबात ही बुंदी एकमेकाला चिटकलेली नाही आहे, अगदी व्यवस्थित मोकळी आहे. आणि दिसताना सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम छान मोत्यासारखी दिसते. त्यावरती एक वेगळी शाईन आली आहे आणि छान रसरशीत तयार झाली आहे. तर तुम्ही सुद्धा यावर्षी गौरी गणपतीच्या प्रसादाला एकदा या पद्धतीने ही रसरशीत मोत्यासारखी बुंदी, तीही सोडा न वापरता बनवलेली, नक्की बनवून पहा. व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून मलाही सांगायला विसरू नका तुम्हाला हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.